नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। जागतिक महिला दिनी महिलांनीच ऑपरेट केली वंदे भारत एक्सप्रेस। सातारच्या सुरेखा यादव यांनी पार पाडली मुख्य लोको पायलटची जबाबदारी। जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणासाठी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस सर्व महिलांनीच ऑपरेट केली। सातारच्या मूळ रहिवासी असलेल्या ज्येष्ठ लोको पायलट सुरेखा यादव यांच्या नेतृत्वाखाली सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही फेरी अत्यंत यशस्वी करत सर्वांना सुखद धक्का दिला आहे। विशेष म्हणजे सातारच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तोरा खोवला गेला आहे। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मध्य रेल्वेने सर्व महिलांच्या हाती वंदे भारत एक्सप्रेसचे संचालन सोपवले होते। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शुक्रवारी रात्री 11 वाजता साईनगर शिर्डीकडे मार्गस्थ झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसचे संचालन लोको पायलट सुरेखा यादव यांनी अत्यंत कुशलतेने केले। लोको पायलट सुरेखा यादव, असिस्टंट लोको पायलट संगीता कुमारी, ट्रेन मॅनेजर श्वेता घोणे, मुख्य तिकीट तपासनीस अनुष्का केपी, MG राजपूत, तिकीट तपासनीस मनीषा राम, सुवर्णा पास्ते, कविता मारळ, सारिका ओझा या सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी वंदे भारत एक्सप्रेसचे संचालन केले। मध्य रेल्वेने जागतिक महिला दिनानिमित्त ऐतिहासिक उपक्रम राबवत सर्वांना सुखद धक्का दिला आहे। त्याचबरोबर ऐतिहासिक शाहूनगरीचा पुन्हा एकदा गौरव देखील झाला आहे। वंदे भारत एक्सप्रेसचे संचालन करणाऱ्या मुख्य लोको पायलट सुरेखा शंकर यादव या भारतीय रेल्वेच्या सर्वात ज्येष्ठ महिला लोको पायलट आहेत। एप्रिल 2000 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी 4 मेट्रो शहरांमध्ये मध्य रेल्वेसाठी पहिली लेडीज स्पेशल लोकल ट्रेन पहिल्यांदा सुरू केली, तेव्हा त्यांनी ती पहिल्यांदा चालवली। त्यांच्या कारकिर्दीमधील एक महत्त्वाची घटना म्हणजे 8 मार्च 2011 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी, जेव्हा त्या कठीण पण निसर्गरम्य भूगोलातून पुणे ते CST पर्यंत डेक्कन क्वीन चालवणारी आशियातील पहिली महिला ट्रेन चालक म्हणून त्यांचा गौरव झाला होता। त्यानंतर पुन्हा 10 वर्षांनी मुंबई ते लखनौपर्यंत सर्व महिलांच्या पथकाला चालवून हा पराक्रम पुन्हा केला। त्यांच्या कामकाजाची दखल दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतलेली आहे। सुरेखा यादव या सातारा येथील रहिवासी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूल येथे झाले। त्यांनी शालेय शिक्षणानंतर व्यावसायिक प्रशिक्षणात प्रवेश घेतला। BSc नंतर कराड येथील सरकारी पॉलिटेक्निकमधून सुरेखा यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा केला आहे। त्यानंतर त्या रेल्वेत जॉईन झाल्या। प्रशांत कोरटकर यांच्यासारख्या प्रवृत्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात राज्य सरकार, सामान्य जनतेविषयी सरकारला महत्त्व नाही, आमदार शशिकांत शिंदे यांचा आरोप। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अधिवेशनावरील चर्चेमध्ये विरोधक या नात्याने आम्ही अनेक मुद्दे उपस्थित केले, सर्वसामान्य जनतेशी निगडीत असे प्रश्न मांडले, मात्र सरकारने चर्चेवरील उत्तर देताना या मुद्द्यांचा समावेश केलेला नाही। एकूणच राज्य सरकारला सर्वसामान्य जनतेविषयी काहीही एक देणे घेणे राहिले नाही। प्रशांत कोरटकर यांच्यासारख्या प्रवृत्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात राज्य सरकार आहे, ते कोणतीही भूमिका घेणार नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली। लासुर्णे येथील आपल्या निवासस्थानी रविवारी सकाळी 11:30 वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अधिवेशनातील कामकाजाविषयी माहिती दिली। राज्य सरकार जनतेचे विषयी गंभीर नसल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे। मंत्री व्यवस्थित अभ्यास करून माहिती देत नाहीत। एका वेळी एक वक्तव्य करतात तर दुसऱ्या वेळी दुसरे वक्तव्य करतात। लाडकी बहीण योजना असो अथवा महामार्गावरील टोलनाके असो, शिक्षक भरती प्रकरण असो किंवा जलसंपदा विभागाशी निगडीत प्रश्न असो, याविषयी मंत्री सभागृहाला अपेक्षित असे उत्तर देत नाहीत। वास्तविक पाहता सर्वसामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करत असतो, मात्र राज्य सरकारला फारसे काही गांभीर्य राहिलेले नाही, असा आरोप त्यांनी केला। विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे फार महत्त्वाचे असते, त्याला फार मोठी परंपरा आहे। आजवर अनेक मान्यवरांनी सभागृहात उपस्थित राहून अधिवेशनाच्या कामकाजात भाग घेतला आहे। सध्या मात्र राज्य सरकार वेळकाढूपणा करत आहे। सरकारची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे। आर्थिक पाहणी अहवाल आम्ही अभ्यासला आहे, त्यातून अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले। अधिवेशनादरम्यान विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने करत असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बुक्की मारून आपली चेष्टा केली। या प्रश्नावर आमदार शिंदे यांनी आमचे पक्ष वेगळे असले तरी विचारधारा आणि संबंध वेगवेगळे आहेत। अनेक वर्ष आम्ही एकमेकांसोबत काम केलेले आहे, त्यामुळे त्यांनी मैत्रीच्या भावनेतून चेष्टा केली आहे। त्यांचे आणि आमचे संबंध आजही कायम आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले। धरणाचं आस्तरीकरण करावं
या संदर्भामध्ये मी विषय मांडला होता. मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीस असताना 52 कोटी रुपये या कॅनलचे द्यायचे कबूल केले होते. यांत्रिक विभागाला पैसे नाहीत. ह्या महत्वाच्या विषयातून जर पाणी वाचलं तर साधारणतः 1 ते 2 TMC पाणी वाचेल आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. जो आता पाण्यासाठी मारामारी होते त्याचा हे होईल. मला वाटतं की त्यावेळेला मंत्र्यांनी सकारात्मक सांगितलं. मी आश्वासन समितीकडे टाकलेलं आहे. हे आश्वासन देऊन सुद्धा त्याची पूर्तता झाली नाही. त्याचा आता हिअरिंग लागेल तेव्हा सचिवांना त्याचं उत्तर द्यावं लागेल. परंतु मला वाटतं की मंत्र्यांनी कालच्या याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्याच्या बाबतीमधला प्रोग्राम घेऊन लवकरात लवकर त्याला निधी उपलब्ध करून देतो असं आश्वासन दिलेलं आहे. मला वाटतं पुरवणी मागण्या पण चालू आहेत. पुरवणी मागण्यामध्ये सुद्धा आम्ही त्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवणार आहे. त्या माहितीप्रमाणे कृष्णा खोरे महामंडळाच्या बाबतीमध्ये आताच्या घडीला मी काल पण एका सभागृहामध्ये म्हणालो की आपण अनुशेष करत जे विकासाला कुंठीला जात आहे. जर सोशी धरण झालं तर 2 जिल्ह्यामधला पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल. हे अनुशेष जर निघत नसेल तर त्या धरणाच्यामुळे विकास कुंठला जातोय दुर्दैव असं मी सांगितलेलं आहे. मला वाटतं त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. मी त्याच्यावर फोकस निश्चितपणे करणार आहे. त्यांनी राज्यपालाच्या भाषणामध्ये त्यांनी आम्ही काय काय केलं काय काय नाही केलं याच्या बाबतीमधलं सांगत होते. त्यांनी सांगितलं आम्ही इतके महामार्ग केलंय, आता हा शक्तीपीठ करतो, हे करतो. बोल पूर्वीचे आहेत त्याच्यावर लक्ष नाही तुमचं. रिलायन्सचा हा दिलेला महामार्ग पुणे बँगलोर महामार्ग हा किती वर्षापासून तसाच आहे. अजून त्याचं काम चालू आहे. त्याचं काम संपण्याची मुदत संपली तरी त्याला एक्सटेन्शन का दिलं जातं आणि टोल इतका मागे न केला जातो. टोलमध्ये तुम्ही कार्यकर्ते तपासताय. त्यामुळे टोल वाढवत नेता पण तिथं दुरुस्ती होत नाही. या पुणे सातारा पंढरपूर रोडवर प्रचंड अपघात झाले, त्याच्यावर काय अजून कारवाई झालेली नाही. हे सगळे विषय मांडलेले आहेत. आता राज्यपालाच्या भाषणावर मी काल उत्तर ऐकलं, त्यात काय त्यांनी त्याचा उल्लेख केला नाही. त्यामुळे ते फक्त आम्ही मांडायचा प्रयत्न केला पण सरकार त्यात गांभीर्य दिसत नाही. बदनामी सत्राविरोधात तळबीडमधील सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक 10 कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या मोहिते नावाच्या महिलेचा सरसेनापती हंबीरराव मोहिते घराण्याशी संबंध जोडणाऱ्या एका यूट्यूब चॅनलसह शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज व तळबीड येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तळबीड पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजता एकत्रित जाऊन संबंधित यूट्यूब संपादकावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तळबीडमधील हंबीरराव मोहिते यांच्या समाधीसमोर यूट्यूब चॅनलसह खासदार संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बदनामी करणाऱ्यांवर 10 कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांनी सांगितले आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज राजेंद्र मोहिते म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ज्या महिलेने आरोप केले त्या महिलेचा तळबीड किंवा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याशी कुठलाही संबंध नाही. परंतु एक यूट्यूब चॅनल आणि खासदार संजय राऊत यांनी कुठलीही माहिती न घेता या प्रकरणाशी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे नाव जोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची बदनामी झाली आहे. त्यामुळे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. जसे सरसेनापतींच्या वंशजाचे मन दुखावले तसेच महाराष्ट्राच्या जनतेचे एक देखील मन दुखावले आहे. याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी. त्यांच्यावर आम्ही 10 कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार आहे असे राजेंद्र मोहिते यांनी नमूद केले आहे. सेनापतींचे वारस सेनापतींच्या समाजस्थळी ह्याच्यासाठी जमलेत की महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेनं जे काही आरोप केलेत आणि ते आरोप करत असताना त्या पत्रकारांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नावाचा उल्लेख करून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचा आम्ही या ठिकाणी सर्व वारस आम्ही त्याचा निषेध करत आहोत आणि अपुऱ्या माहितीवर जे ह्यांनी हे केले तर ते आम्ही त्यांचा निषेध करतो. नेमका म्हणजे महिलेचा गावाचा संबंध काय? नाही त्या महिलेचा काही संबंध नाही. ती महिला गावातली नाही काही संबंध नाही. परगावी राहणाऱ्या महिला आहेत आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा केली जाऊन तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही कुठेही सेनापतींच्या नावाचा उल्लेख केला नाही आणि ह्या पत्रकारांनी हा तुषार खरात आणि संजय राऊतांनी हा विषय त्यांच्या मर्जीप्रमाणे मांडला. हे जे आपल्या हिंदवी स्वराज्य स्थापन करताना ज्या युगपुरुषांनी योगदान दिले
त्यांची अशी हेळसाळ करणं म्हणजे यांचा ह्या पत्रकारांचा किंवा ह्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि या महिलेचा आणि तळबीड गावचा काही एक संबंध नाही आहे असं मी आज तळबीड ग्रामस्थांच्या वतीने जाहीर करतो. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या षडयंत्राचा सरपंच परिषद निषेध करणार. तळबीड येथे रविवारी निषेध आंदोलन. जितेंद्र भोसले यांची माहिती. राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची नाहक बदनामी करून त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आणण्याचा प्रयत्न काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत. सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध केला जाणार आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची जन्मभूमी असलेल्या तळबीड येथे रविवारी सकाळी 10 वाजता निषेध आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी दिली. रविवारी सायंकाळी 6:30 वाजता त्यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली. ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राज्यभरातील ग्रामपंचायतीचे संचालन केले जाते. माहिती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अल्पावधीत उत्कृष्ट कामकाज करत अगदी गाव पातळीवर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतीच्या बळकटीकरणाचे काम केले आहे. राज्यात आजवर झालेल्या ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्र्यांमध्ये गोरे यांचे काम उजवे आहे, त्यामुळे त्यांना नाहक बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ग्रामपंचायत व ग्रामविकास खाते हे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. सरपंचांना मदत नेहमीच सरपंच परिषद करते, मात्र ग्रामविकास मंत्र्यांना जुने 6 वर्षापूर्वीचे प्रकरण काढून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या प्रकरणाला महत्त्व यावे म्हणून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबाचा जाणीवपूर्वक संदर्भ दिला जात आहे. त्याबाबत तळबीड ग्रामस्थांनी यापूर्वीच खुलासा करून संबंधित व्यक्तींचा निषेध केला आहे. चुकीच्या घटनेचा निषेध करणे हे सरपंच परिषदेचे आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी रविवार दिनांक 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता तळबीड तालुका कराड येथे सर्व सरपंच पदाधिकारी यांनी निषेध आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन भोसले यांनी केले आहे. सध्या राज्यामध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या विरोधात एक जुने प्रकरण बाहेर काढून गदारोळ सुरू आहे. मला आवर्जून सांगायचं आहे आणि याच्याबरोबर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील सदर महिला ताई आहेत असं भासवलं जाते आणि त्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबाला नाहक बदनाम केले जाते. या कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिली तर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये लढाईमध्ये या घराण्यानं आपलं रक्त सांडलेलं आहे आणि या शूरवीर असणाऱ्या कुटुंबाला नाहक बदनामीला सामोरं जाण्याची वेळ चुकीच्या लोकांच्यामुळे आलेली आहे आणि त्यामुळं या सर्व घडामोडी पाहता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे 5-6 वर्षाचे जुने प्रकरण आणि कारण नसताना त्याला या घराण्याशी जोड लावणं, ह्या दोन्ही गोष्टी अतिशय चुकीच्या घडत आहेत आणि म्हणून यासाठी याचा निषेध करण्यासाठी राज्यातील जिल्ह्यातील जवळपास सरपंच, आमचे सर्व सरपंच पदाधिकारी हे निषेध व्यक्त करण्यासाठी हंबीरराव मोहिते समाधी स्थळ तळबीड येथे उद्या रविवार सकाळी 10 वाजता उपस्थित राहणार आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि चुकीच्या घटनेचा निषेध करायचा आहे.